करवीर तालुक्यातील कुडित्रे इथं शक्तीपीठ महामार्गाविरोधात जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेत बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्गामुळे राज्यावर 1,00,000 कोटींचा बोजा पडणार असल्याचं सांगितलं। विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांची थडगी बांधू नका। या रस्त्यामुळे सुपीक जमीन जाणार असून शेतकऱ्यांची पुढची पिढी देशोधडीला लागेल। महामार्गासाठी मोठा भराव टाकला जाणार असल्यानं ओढे नाले बंद होतील। परिणामी पावसाळ्यात पुराचं पाणी थेट गावात शिरण्याचा धोका असल्याचं त्यांनी सांगितलं। केवळ देवाचं नाव घेतलं जात असलं तरी अदानींचे गौण खनिज गोव्याच्या बंदरातून परदेशात पाठवण्यासाठी हा रस्ता तयार करण्याचा अट्टाहास सुरू असल्याची टीका त्यांनी केली। पोहाळे ते राशिवडे दरम्यान होणाऱ्या भरावामुळे कुंभी, कासारी, भोगावती आणि पंचगंगा नद्यांचं पाणी अडून जिल्ह्याला महापुराचा मोठा फटका बसेल अशी भीतीही माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली। हा मार्ग हा पूर्णपणे अव्यवहार्य आहे। महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटणारा आहे आणि कोल्हापूरचा शेती व्यवसाय बेचिराख करणारा आहे आणि म्हणून आम्ही शक्तीपीठ महामार्गाला विरोध करतोय। नागपूर ते रत्नागिरी या रस्त्याचा कोल्हापूरपर्यंतचा जो भाग आहे तो नियोजित शक्तीपीठ महामार्गाला बरोबर समांतर आहे। हा रस्ता नुकताच पूर्ण बांधून झालेला आहे। पूर्ण क्षमतेने चालत नाही, कारण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला एका टोलवरून दररोज 40 लाख रुपये टोल वसूल अपेक्षित असताना केवळ 8 ते 9 लाख रुपये इतकाच टोल वसूल होतो, म्हणजेच क्षमतेच्या 25% रस्ता वापरला जातो। असा असताना त्या रस्त्याच्या समांतर दुसऱ्या बाजूला लगेच दुसरा रस्ता करण्याची काही आवश्यकता नाही। केंद्र आणि भविष्याचा वेध घेऊन जर ते करत असतील तर आहे तोच रस्ता 6 पदरीच्या ऐवजी 8 पदरी करा असं केंद्र सरकारला सांगितलं असतं तरी चाललं असतं। नवा रस्ता करण्याचा अट्टहास का? याचं कारण असं आहे की जिथं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण त्याने नुकताच एक रस्ता जाहीर केलेला आहे, नाशिक ते अक्कलकोट, त्या रस्त्याची लांबी आहे 374 किलोमीटर आणि खर्च सांगितलेला आहे 19,000 कोटी, म्हणजे साधारणपणे 1 किलोमीटरला 51 कोटी रुपये इतका खर्च येतो। आणि आता हा सुधारित अंदाजपत्रक जे आहे शक्तीपीठ महामार्गाचं त्याची लांबी आहे 856 किलोमीटर आणि खर्च आहे 1,00,000 कोटी रुपये, म्हणजे हा खर्च जातो एका किलोमीटरला 117 कोटी रुपये, म्हणजे 51 कोटी कुठं 117 कोटी कुठं, तोही 6 पदरी रस्ता, हाही 7 पदरी रस्ता, तोही एक्सप्रेस, हाही एक्सप्रेस। मग ही तफावत का? तर याच्यामध्ये किमान 65 ते 70 हजार कोटी रुपये भ्रष्ट मार्गानं काढायचे आहेत आणि म्हणून हा सगळा आटापिटा आहे। भक्तांच्यासाठी नव्हे, विकासासाठी नव्हे, देवेंद्र फडणवीस म्हणतात तसं पाणी अडवण्यासाठी नव्हे, तर पैसा जिरवण्यासाठी, मुरवण्यासाठी हा शक्तीपीठ महामार्ग आहे। 2029च्या निवडणुकीसाठी कदाचित त्यांना ते पैसे लागणार असतील, मग त्यासाठी आम्ही आमचा बळी का द्यायचा, म्हणून आम्ही या शक्तीपीठाला विरोध करतोय। शिवाय कोल्हापूर जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर कुंभी, कासारी, धामणी, भोगावती, दूधगंगा, वेदगंगा या साऱ्या नद्यांच्या प्रवाहाच्या विरोधात या रस्त्याचा भराव पडणार आहे आणि तो भराव हा पुराला कारणीभूत ठरणार आहे। एक शिरोली पुलाजवळचा शिरोलीचा पंजंगेवरचा पूल आणि त्याचा भराव यामुळं अर्ध्या कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा तडाखा बसायला लागलेला आहे। मग हा पोहळ्यापासून राशिवड्यापर्यंत जर का भराव टाकत गेला तर पूर्ण करवीरचा करवीर तालुक्याचा पश्चिम भाग आणि राधानगरी तालुक्याचा पूर्व भाग हा पुरात जाणार आहे आणि म्हणून याला आमचा विरोध आहे। या महामार्गाबाबत विद्यमान आमदारांच्या भूमिकेवरही शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली। लोकप्रतिनिधींची भूमिका ही संशयास्पद आहे। केवळ कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर ह्या 13च्या 13 जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची भूमिका ही अत्यंत संशयास्पद आहे।
कारण एवढा मोठा म्हणजे महाराष्ट्राला कर्जाच्या काही लोटणारा हा प्रकल्प आहे. आधीच महाराष्ट्रावर 9 लाख कोटी रुपयाचं कर्ज असताना हा ह्या रस्त्यामुळे 10 लाख कोटी रुपये कर्ज होणार आहे. आणि हा सारा पैसा 1 लाख कोटी रुपये जो आत्ता 1 लाख कोटी सांगितलं जातं, रस्ता पूर्ण होईपर्यंत कदाचित तो 3 लाख कोटी होईल. तो टोलमधून सामान्य माणसाला परत द्यायचा आहे. यात 1 रुपया सुद्धा सरकार आपल्या तिजोरीतलं घालत नाही आहे. रोखे उभा करून, कर्ज उभा करून हा रस्ता होणार आहे आणि ते फेडायचं आहे जनतेनं. विक्रम पाटील यांनी पूर्वजांनी पोटच्या पोराप्रमाणे जमीन जपली असून ती जाता कामा नये यासाठी जीवाचं रान करू असं सांगितलं. ज्या वेळेला शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेला याचं रेखांकन पूर्वी झालेलं होतं आणि सांगली जिल्ह्यातून झालेलं होतं, त्या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांनी एल्गार केला, रस्त्यावरच्या लढाईला उतरले आणि त्यावेळेला शक्तीपीठ मार्गाचं रेखांकन बदलून पुन्हा एकदा सातारा कराड वाया पारगावरून असं धरलेलं आहे रेखांकन. तर त्या शेतकऱ्यांच्या प्रमाणच आपण सुद्धा स्वाभिमानी बाणा, कराड बाणा या ठिकाणी दाखवून आपण त्यांना परतवून लावलं पाहिजे. ज्या वेळेला मोजणीला हे अधिकारी येतील त्यावेळेला मोजणीला येणाऱ्या अधिकाऱ्यांना पहिला आपण या ठिकाणी परतवून लावायचं. तुम्हाला अगदी महिन्यापूर्वीचं उदाहरण सांगतो. यावेळी बाळासाहेब पाटील, आनंदराव पाटील, बाजीराव देवाळकर, प्राध्यापक MT शेलार यांनी मनोगत व्यक्त केली. सभेला सरपंच उर्मिला पाटील, अशोक पाटील, तानाजी शेलार, गुणाजी शेलार, महादेव माळी, बाजीराव पाटील, विष्णू राऊत, संभाजी चौगले, शरद नलवडे आदी उपस्थित होते.